शेळके यांना समर्थन देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या राजुरी पेला गटातील महिला भगिनी मातांनो, आरक्षणाचा लाभ घेऊन ज्या महिला आमच्या सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य झालेले आहेत त्या सगळ्या पदाधिकारी महिला, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, थोडीशी आजार राहू द्या. खासदार साहेब आल्यावर सगळे शांत होणार आहे. या गटामध्ये आज हा मेळा होत असताना काही चित्रपट डोळ्यासमोरून त्या ठिकाणी सरकतो. शेळके परिवाराला एकेकाळी कष्टाला पर्याय नाही. एक मिनिट साहेब तुम्हाला थांबतोय. महिला भगिनी एक 2 मिनिटं आता आपण थांबायचं. खासदार साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती असेल 2 मिनिटं जागेवरती थांबा. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय. विनंती असेल कोणीही जागेवरून उठू नये. माता माऊलीं करता या ठिकाणी मनापासून विनंती असेल. हा, परत आपली जागा गेल्यानंतर दुसरी कोणतरी जागा घेणारे विनंती असेल. साहेबांना विनंती करतोय. कष्टामधून शेती फुलवली. वसंतरावांनी या कुटुंबातील प्रमुख मंडळींनी हुंडेकरीच्या माध्यमातून शेतीचा विकास आणि त्याच्याबरोबरच शेतकऱ्यांचं हित जपायचं, त्यांची अडचण सोडवायचं काम केलं. नंतरच्या काळामध्ये माऊली शेटनी भाजीपाल्याची, विशेष करून टोमॅटोची, आल्याची आणि द्राक्षाच्या शेतीमध्ये प्रगती साधली. या मंडळींच्या या ज्ञानाबरोबरच त्या ठिकाणी भाऊशेठ असेल, वर्ण शेळके सर अत्यंत बुद्धिमान असा मुलगा, शिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करतो. मोठ्या तगड्या पगाराची नोकरी, सगळं सुरळीत चाललेलं असताना सुद्धा सरांना वाटतं की मला इथं जनतेसाठी काहीतरी करायचं, आमच्या कुटुंबाची बांधिलकी आहे. नोकरीवर पाणी सोडून सामाजिक कार्य करत असताना त्यांनी हे स्वप्न पाहिलं आणि समर्थ शैक्षणिक संकुलाची सुरुवात त्या ठिकाणी झाली. मगाशी माझ्या काही सहकाऱ्यांनी उल्लेख केला, स्नेहताई शेळके पारनेर तालुक्यातून शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या या भगिनी वंदन शेळके सरांच्या अर्धांगिनी म्हणून राजुरीमध्ये शेळके परिवारात आल्या. हे त्यांचा पायगुण. अनेक आध्यात्मिक क्षेत्रात सगळंच हे कुटुंब असल्यामुळं, एक सामाजिक जाण असल्यामुळं स्नेहताई इथं आल्यात आणि त्यांना मागच्या कालखंडामध्ये या गटाचं प्रतिनिधित्व करायला मिळालं. बाबा शेठने आवर्जून उल्लेख केला की माझ्या परिसरामध्ये जलसंधारण खातं स्नेहताईला मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी वल्लभ शेळके सरांचा दूरदर्शीपणा, अखंड त्या ठिकाणी काम करण्याची प्रेरणा, या अनुषंगाने त्यांनी ओढ्यावर साखळी बंधारे उभे करून कधी कधी उन्हाळ्यामध्ये उन्हाळा चालू झाला की नळवण आणि नळवणच्या वाडीला सुद्धा टँकर लागायचे. काही स्वरूपाचं बागायत होईल अशा प्रकारचं काम तिथं उभं केलेलं आहे. पठाराचा काही सगळ्यात भाग पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला नाही याची जाणीव आपल्याला आहे. अनेक प्रतिनिधी आले, अनेकांनी घोषणा केल्या. कधी कधी त्या मंडळींनी जनतेला निवडणुकीच्या निमित्ताने विठी धरून त्या प्रश्नाला सुद्धा जागा करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये मनापासून काही कोणी लक्ष देत नाही. उद्याच्या काळामध्ये त्या भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्या माध्यमातून, आपल्या पक्षाच्या माध्यमातून, आपल्या नेत्यांच्या माध्यमातून सुटेल अशा प्रकारचा आशावाद स्वतः मला तरी आहे. इकडचा जो हा सगळा भाग आहे, चौगुले साहेबांना आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सांगेन
की तालुक्याचे तत्कालीन असलेले लोकप्रतिनिधी स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके साहेब यांच्या आग्रहावरनं शरदचंद्र पवार साहेबांनी या पिंपळगाव जोग्याच्या कालव्याचं पाणी आणायचं काम केलं आणि म्हणून इकडचा भाग समृद्ध झाला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा जी की आवटे सरांना आणि या मंडळींना आठवत असेल तिथून सुद्धा आपल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या वेळी मी याचा उल्लेख केला होता, कारण आम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहोत. आणि म्हणून असा आता तुषार भाऊने सुद्धा उल्लेख केला की इतर महत्वाची संरक्षण असेल त्या ठिकाणी गृह खातं असेल, परंतु केंद्रामध्ये साहेबांनी 2 टर्म कृषी खातं मागून घेतलं आणि देशातल्या शेतकऱ्यांचा विचार करत असताना महाराष्ट्रातला आमचा सामान्य शेतकरी एक अत्यंत उच्च पातळीवर गेला. त्याच्या जीवनामध्ये त्यांनी जी काही स्वप्नच पाहिलेली होती ती दिवस स्वप्न सध्याच्या काळात ठरतात, परंतु ती स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून झालं. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी काही धोरणं घेऊन त्या निमित्ताने निघालेलं असताना मला एका गोष्टीचं कौतुक आहे की समर्थ शैक्षणिक संकुलाची स्थापना झाल्यानंतर मगाशी जानकू शेट्टी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, अनेक अशा घटना आहेत. आम्ही फोन केल्यानंतर त्या ठिकाणी सरांनी आवर्जून सांगायचं काळजी करू नका, भाऊ शेट्टी सांगायचं काळजी करू नका, काम झालं आम्ही समजून घेतो. आणि अनेक अशा विद्यार्थ्यांना, कारण या कुटुंबाला समाजासाठी पदरमोड करायची आणि आपल्याला जे काही आपल्या कष्टानं चांगल्या मार्गानं क्रमांक 1चा व्यवसाय करून जर काही मिळत असेल तर त्यातले 2 पैसे समाजकार्यात लावायचे, अशा प्रकारची त्याची धारणा असल्यामुळं त्यांनी शैक्षणिक संकुलामध्ये येणाऱ्या अनेक अडचणीच्या असलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उभं राहण्याचं काम या संकुलाच्या माध्यमातून झाले. अनेक मुलांना त्या ठिकाणी काम मिळालं. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला जिल्हा परिषदेमध्ये स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके साहेबांनी, आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादी पक्ष, तत्कालीन एकत्रित असलेला पक्ष, या सगळ्या मंडळींच्यामुळे शिक्षण खात्याचा सभापती म्हणून मला काम करायला त्या ठिकाणी मिळालं. शिक्षण खात्यामध्ये काय अनेक 12 महिने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतात. त्याचं यजमानपद जिल्ह्याच्या पातळीवर द्यावं लागतं. आता अंकुश शेठ असतील, मोहित भाऊ असतील, इथं तुषार भाऊ, आम्ही सगळ्यांनी एकत्रित बरोबरीने काम केलं. मग जिल्हा विज्ञान प्रदर्शन असेल तिथे कुठेही येणार, जिल्ह्याचं प्रदर्शन म्हटलं तर वल्लभ शेळके सरांच्या संकुलावर येणार. ते म्हणणार 2 पैसे खर्च होतात, परंतु ह्या मुलांना ही ग्रामीण भागातनं कधी ना काही कळणाऱ्या गोष्टी आहेत त्या यांना या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शास्त्रज्ञांशी भेटायला, एकूच करायला, त्यांच्या बुद्धीला चालना द्यायला या ठिकाणी मिळते. आपले 2 पैसे गेलेला हरकत नाही. प्रदीपने मग अशी इथं उल्लेख केला की विजय भटकर सर सुद्धा या शाळेवर आले. अनेक क्रीडा स्पर्धांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यामध्ये, यजमानपद घेण्यामध्ये शैक्षणिक संकुल सातत्यानं आघाडीवर राहील. आणि म्हणून सगळ्या वर्षभरामध्ये त्यांच्या ज्या काही त्याला ऍक्टिव्हिटीज आपण म्हणतो, विविध जे काही शैक्षणिक उपक्रम आहेत त्या उपक्रमांचा आमच्या या विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल, विद्यालयाचं नाव कसं उज्ज्वल होईल, याच्यासाठी त्यांनी संघटनेचा काही भाग असेल, पारनेर असेल, जुन्नर, आंबेगाव आणि शिरूरच्या काही भागातली मुलं या ठिकाणी आणि राज्यामध्ये सुद्धा नाही, बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा अनेक मुलं या ठिकाणी शिक्षण घेऊन चांगल्या पदावर गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून हा जो परिवार आहे, या परिवारामध्ये खरं तर फार पूर्वीचा हा पिंपवडेचा परिवार आहे. पिंपवडेचा परिवार इकडं आजोळच्या निमित्तानं इकडं आला, परिस्थितीमध्ये त्यांनी त्याच्यावर मात केली आणि नंतरच्या काळामध्ये तिथला भाग बनवून राहिला. सोपी गोष्ट नाही. 8-9 वर्ष झाले. मागची जिल्हा परिषद आमची 2017ला झाली. काही कारणानं सरांना थांबावं लागलं, पण या कुटुंबाला काम थांबवलं नाही, सरांनी काम थांबवलं नाही. मगाशी इथं उल्लेख झाला की सरांनी हे सगळे दिल्लीचे शिरेदार आहेत, जीवा भावाचे मित्र, नवगुंजाळ असेल, सुरेशराव असतील, त्या ठिकाणी आमचे बाबाई शेठ असतील, या सगळ्या जानकू शेठ, ह्या सगळी मंडळी कायम सरांच्या ह्या शेळके परिवाराच्या बरोबरीनं बांधलेली आहे. असे आम्ही अनेक उपक्रम पाहिले वर्षभरामध्ये. कुठं त्यांच्या मुलाचा वाढदिवस असेल, बाकीचे काही इतर कार्यक्रम असतील. आता मग अशी तुषार भाऊंनी उल्लेख केला, पंढरपूरची वारकऱ्यांना यात्रा त्या ठिकाणी मध्ये घडवून आणली आणि
या निमित्तानं आजचा कार्यक्रम हा एक कळस म्हणावा लागेल. कुणीतरी म्हटलं बघ अशी की ही जिल्हा परिषदेची सभा आहे की काय अजून काय आहे. सुरेशराव वाली साहेब आपल्या सगळ्यांचे मित्र आहेत. केंद्रामध्ये कायदा झाला आहे. आरक्षण आता वर सुद्धा लोकसभेला आणि विधानसभेला सुद्धा येणार आहे. त्यावेळी बघू आता आपल्याला लोकांची काय गरज आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं तुम्हाला ही संधी आली हे प्रतिनिधित्व करायचे. तसं जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्ष आम्ही जिल्हा परिषदेमध्ये पाहतो बरीचशी मंडळी त्या ठिकाणी मिरवण्याचं काम करतात आणि म्हणून या कुटुंबाला किंबहुना स्नेहलताईंनी वल्लभ शेळके सरांनी आपली जबाबदारीची जाणीव ठेवून जिल्हा परिषदेमधनं आपल्या ह्या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. नुसतं तुमच्याच गटात नाही तर गाव आणि मळगंगादीवर त्यांची श्रद्धा असल्यामुळे आमच्याकडे त्यांनी अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला. मला माहीत नव्हतं अजून बरेचसे वक्ते पाठीमागे बोलायचे म्हणून मी जरा थोडस लांबतं घेतलं. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, या कुटुंबाच्या सगळ्या घडामोडी आम्ही पहिल्यापासून पाहिलेल्या आहे. जिल्हा परिषदेमध्ये जिके सर मला जेव्हा पहिल्यांदा उमेदवारी दिली तेव्हा हे राजुरी गाव या गटामध्ये होतं. त्याच्यामध्ये माऊली शेट आणि या सगळ्या मंडळी तुम्ही तर सगळे होते. शेळके परिवाराचा सुद्धा मोठा सहभाग मला त्या ठिकाणी विजय करण्यामध्ये राहिला, मोठं योगदान राहिले हे मला नाकारता येत नाही. आज त्याच कुटुंबामध्ये माऊली शेट्टी सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची पदं त्या ठिकाणी भूषवली, लोकांचा विश्वास सार्थ ठेवला. आज माऊली शेठचा वाढदिवस आहे. जन्मदिवसाच्या आपल्या सगळ्या तमाम उपस्थितांच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देईन. आणि बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.